किती 2 वर्ष झाला आम्ही 2 वर्षापासून न्यायपालिकेकडे भीक मागत आहोत, पण न्यायपालिकेला कुठल्याही शेतकऱ्याचा कळवळा येत नाहीये. फक्त आम्हाला तारखेवर तारखे देत आहेत. 2 न्याय निर्णय होऊन सुद्धा केल्याशिवाय इलाज नाही साहेब. 2 न्याय निर्णय होऊन सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची वाट उपलब्ध करून दिलेली नाही रस्त्याचं. 2 न्याय निर्णय असून सुद्धा नांदेडच्या हातगाव येथे शेतातील वहिवाट रस्त्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालय हातगाव येथे शेतकऱ्यांचे आत्मदहन. हातगाव तहसील कार्यालयातील शिपायाच्या सतर्कतेमुळे आत्मदहनकर्ते वाचले. हातगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय हातगाव येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बालाजी गुणाजी डुरके, दत्ता नारायण डुरके, गणपत केदूजी डुरके, लक्ष्मीबाई माधवराव डुरके, मंगेश गणपतराव डुरके, शिवाजी गणपतराव डुरके सर्व हातगाव येथील रहिवासी असून शेत जमीन मोजे हातगाव जिल्हा नांदेड येथे सर्वे नंबर हातगाव ते उमरखेड रस्ते राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेस शेत सर्वे नंबर 7274 च्या बांधावरून 7172 च्या बांधावरून पुढे अर्जदाराच्या शेतामध्ये वहिती करण्यासाठी वहिवाट रस्ता काही शेतकऱ्यांनी बंद केल्यामुळे आज रोजी हातगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हातगाव येथील तहसील कार्यालयातील शिपायाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. नेमका विषय होता तर माझा परिचय आहे मंगेश गणपतराव डुरके. मी हातगाव येथील शेतकरी असून मागील 2 वर्षापासून प्रशासनाकडे रस्ता अडविल्यामुळे अर्ज केला होता, पण प्रशासन वेळोवेळी आम्हाला उडवाउडीचे उत्तर देत आहेत, तारखा देत आहेत. 2 शासन निर्णय होऊन सुद्धा आम्हाला अद्याप रस्ता मिळालेला नाहीये. 2 वर्षाचं आमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, पण शासन आमच्याकडे कुठलीही दखल घेत नाही. त्याचप्रमाणे जे मंडळ अधिकारी साहेब आहेत त्यांना आम्ही विचारणा केली असता उर्मट भाषा आणि उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत आहेत. व्यवस्थित एका प्रशासकीय अधिकाऱ्याला आम जनतेशी कसं वागावं कसं बोलावं याचं सुद्धा त्यांना भान नाही. ते घरच्या एखाद्या घरगड्याप्रमाणे वागणूक देत आहेत. तर महाजन साहेब हे मंडळ अधिकारी आहेत, त्यांनी असे उडवाउडवीचे उत्तर दिलेली आहेत. आज आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठी आल्यानंतर प्रशासन आम्हाला तारखांची खेळ दाखवत आहेत. तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर रस्ता मोकळा करून देण्यात यावा. आणि पोलीस प्रशासन वेळेवर आले, पण इथले तहसीलला आम्ही जे निवेदन दिलं होतं, तारीख दिली होती, त्याप्रमाणे प्रशासनाचा कोणताही अधिकारी इथं हजर नव्हता. नंतर जेव्हा आरडाओरड झाली, आम्ही आत्मदहन करायला सुरुवात केल्यानंतर पळापळ झाली आणि मग आम्हाला तारखा देतो, असं करतो, याला फोन करतो असे उत्तर पुन्हा मिळालीत. पण 2 वर्षापासून आम्हाला रस्त्याचा अद्याप जर शेतकऱ्यांविषयी वेळोवेळी वेगवेगळे निर्णय GR निघत आहेत, पण शासन पातळीवर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही. शासन फक्त निर्णय काढत आहेत, GR काढत आहेत. प्रशासकीय अधिकारी आम्हाला म्हणतात तेच काम धंदे आहेत का? अशा प्रकारचे शेतकऱ्यांची जे हाल आहेत ते कुठंच निसर्गही शेतकऱ्यावर कोपला आहे आणि शासनाचे अधिकारी सुद्धा अशा प्रकारे वागत आहेत की शेतकऱ्याची पूर्ण दशा ही दशा मांडलेली आहे यांनी. आज आत्मदहन केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक तारीख दिलेली आहे 30/12. या तारखेला जर त्यांनी रस्ता खुला करून दिला, शासन नियमाप्रमाणे आम्हाला पूर्ण रस्ता मोकळा करून दिला तर ठीक आहे, नाहीतर याच्यानंतर यावेळेस तरी त्यांनी धरपकड केली, परंतु याच्यानंतर आम्ही जेवढे 5-6 जण आहोत ते सगळे आमच्या जीवाचं बरं वाईट करू आणि त्याचं पूर्ण प्रशासन जबाबदार राहील. तहसील प्रशासन याची जबाबदारी त्यांच्यावर राहील.